नमस्कार मित्रांनो, मी असिस्टंट लोको पायलट प्रथमेश चंद्रकांत कुंभार स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की या वर्षी रेल्वेच्या कोणत्या वॅकन्सीज येणार आहेत, त्यासाठी तुम्ही तुमचं क्वालिफिकेशननुसार तुम्ही कोणत्या ह्याला अप्लाय करू शकता. कारण खूप जणांना कन्फ्युजन असतं की आपण इलिजिबल आहोत का नाही, किंवा खूप जणांना वाटतं की माझी 10वी झाली आहे, माझा ITI झाला आहे, मग मी रेल्वेचा फॉर्म भरू शकतो का नाही. म्हणून आज प्रत्येक वॅकन्सीला आपण एक सोप्या भाषेत समजून सांगणार आहे मी. त्याचं प्रोफाईल काय असतं, जॉब प्रोफाईल कसं असतं, ते फॉर्म कधी येतील, एक्झाम पॅटर्न काय असतो, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वॅकन्सीबद्दल माहिती मिळेल. किंवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की ज्यांना रेल्वेमध्ये यायचं आहे, किंवा तुमच्या आजूबाजू अशी लोक असतील, असे मित्र असतील तुमचे की तुम्हाला त्यांना रेल्वेमध्ये यायचं असेल, त्यांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लोकांना माहिती मिळेल की रेल्वेमध्ये जागा कधी सुटणार आहेत, कशा आपण फॉर्म अप्लाय केला पाहिजे. चला सुरू करूया मित्रांनो. वर्षातली पहिली रेल्वेची भरती जी येणार आहे ती येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे आता याच महिन्यामध्ये 15 मेला असिस्टंट लोको पायलटची वॅकन्सी येणार आहे. लगभग 11,000 पोस्ट आहेत मित्रांनो. आणि असिस्टंट लोको पायलट म्हणजे जे ट्रेन चालवतात, मी तुम्हाला सांगतो, ट्रेन दोघं जण चालतात, एक लोको पायलट असतो आणि एक असिस्टंट लोको पायलट असतो. सो असिस्टंट लोको पायलटची वॅकन्सी 15 मेला येणार आहे. म्हणजे त्यांची शॉर्ट नोटीस आलेली आहे. 15 मेला त्यांचे फॉर्म चालू होणार आहेत. मित्रांनो, जर का तुमचं ITI झालंय किंवा डिग्री म्हणजे इंजिनिअरिंग झालंय किंवा डिप्लोमा झालंय, लक्षात घ्या, म्हणजे तुमचं टेक्निकल एज्युकेशन झालंय, ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तुमचं जर का झालं असेल तर तुम्ही असिस्टंट लोको पायलटचा फॉर्म भरू शकता. कारण 11,000 जागा आहेत मित्रांनो. खूप जास्त मोठी संधी आहे तुम्हाला की आपण रेल्वेला सर्व करू शकतो, रेल्वेमध्ये येऊ शकतो. त्याच्या एकदम टोटल 3 एक्झाम ज्या आहेत त्या 3 स्टेजमध्ये होणार आहेत. एक CBT 1 असते, CBT 2 असते आणि एक त्याच्यानंतर सायको टेस्ट असते. मित्रांनो, 15 मेला त्याचे फॉर्म येणार आहेत. आपण 15 मे नंतर 1 महिना मिळेल तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी, त्यामुळे तुम्ही आत्ताच तयारी करून घ्या. जर का तुम्ही इलिजिबल असाल, डॉक्युमेंट्स गोळा करा. त्याच्यानंतर तिचं जी एक्झाम असणार आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये असणार आहे. त्याची CBT 1 एक्झाम, म्हणजे ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो किंवा CBT 1 म्हणा, ती होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला लगभग एक 5 ते 6 महिन्याचा पिरियड मिळतोय अभ्यास करण्यासाठी, आणि तो सफिशियंट असतो CBT 1 साठी. त्यामुळे ही सुवर्ण संधी आहे, हातातून घालू नका. लगभग 11,000 जागा आहेत, तुम्ही त्यासाठी फॉर्म भरू शकता. मित्रांनो, वळूया दुसऱ्या वॅकन्सीकडे, ज्याचं ITI झालंय, त्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण लक्षात घ्या, जी दुसरी वॅकन्सी आहे ती टेक्निशियनची वॅकन्सी आहे. तिची शॉर्ट नोटीस सुद्धा या आठवड्यात येईल किंवा आली असेल. मी अपलोड करेपर्यंत शॉर्ट नोटीस आलेली असेल. तर तिचे जे फॉर्म्स चालू होतील ते जून महिन्यामध्ये फॉर्म्स चालू होतील, त्याची नोटीस येईल. तर त्याचा जो एक, आणि ह्यामध्ये तुम्हाला सांगतो, ज्यांचं ITI झाले त्यांच्यासाठी खूप मोठी संधी असणार आहे. कारण फक्त ITI ॲप्लिकेबल असणार आहे, आणि ITIच्या बेसवर रेल्वेत लागणं ही खूप मोठी गोष्ट असते मित्रांनो. आणि याच्यात मी ही मोठी संधी का म्हणतोय की यार फक्त एकच पेपर असणार आहे. फक्त तुमचा 100 मार्काचा CBT 1 ही एकच एक्झाम असणार आहे. त्या एक्झाममध्ये जर का तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यामुळे फक्त एकाच एक्झामचा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, पेपर जे होणार आहेत, जूनमध्ये फॉर्म येतील आणि नोव्हेंबरमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आता बघा, नोव्हेंबरमध्ये तेच तुम्हाला सांगतो, परत 6-7 महिने मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप सफिशियंट टाईम आहे. जर का तुम्ही मनापासून अभ्यास केला तर ही एक्झाम क्रॅक करू शकता. कारण ना, ज्यांचं ITI झालंय त्यांना रेल्वेमध्ये यायचं म्हणजे खूप मोठी संधी. कारण तुम्ही ALP साठी पण अप्लाय करू शकता आणि टेक्निशियनसाठी पण सुद्धा अप्लाय करू शकता. त्यामुळे ही वॅकन्सी हातातून घालू नका. आणि मित्रांनो, जर का तुम्हाला याच्याबद्दल कोणता डाऊट असेल, कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते, किंवा काय दुसरं काही तुम्हाला विचारायचं असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी तुम्हाला कमेंटला उत्तर नक्की देईल. वर्षातली तिसरी वॅकन्सी जी आहे ती आहे ज्युनियर इंजिनियरचं. जर का तुमचं डिप्लोमा झालाय, जर का तुमची इंजिनिअरिंग झाली आहे, तर तुम्ही JEEला ॲप्लिकेबल आहात. कारण मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, JEE म्हणजे कसं असतं, तुम्ही एका चांगल्या पोस्टवर जाता. लेवल 6ची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर, म्हणजे तुम्ही एक बॉस म्हणून जाता. तुमच्यामध्ये अधिकार असतात. जर का तुमचं डिपार्टमेंटल चांगलं असेल, तर डिपार्टमेंट चांगलं मिळालं तर तुम्हाला प्रमोशनसाठी खूप साऱ्या संधी मिळतात. म्हणजे तुम्ही मी तुम्हाला सांगतो, एका डिपार्टमेंटचा जो हेड असतो तो सिनियर सेक्शन इंजिनियर, त्याला SSC म्हणतात, तो असतो. त्याच्यानंतर तुम्ही येणार ज्युनियर इंजिनियर. लगभग असतील त्या
5,000च्या आसपास 4,500-5,000च्या आसपास पोस्ट असतील. त्याचे फॉर्म जुलैमध्ये येणार आहेत आणि पेपर होतील ऑलमोस्ट डिसेंबरमध्ये पेपर होतील. आणि बघा मी तुम्हाला सांगतो, जर का तुमचं डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झाले तर तुम्ही ALPs पण भरू शकताय आणि ALP झाल्यानंतर तुम्ही JEEचा पण अभ्यास करू शकताय. सो तुम्ही पॅरलली 2 गोष्टींचा अभ्यास करू शकता. खूप चांगली संधी आहे मित्रांनो, ती तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या. मित्रांनो, मला खूप जण म्हणतात की या वर्षात किंवा वर्षी खूप साऱ्या पोस्टच्या वॅकन्सी येत असतात, मग तुम्ही प्रत्येकासाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे का मित्रांनो? तर तसं नसतं. जर का तुम्ही आता बघा, तुमचं मॅथ, रिझनिंग, सायन्स आणि GK 4च सब्जेक्ट असतात. जर का तुम्ही ते एकदा केलेले आहेत तर तुम्हाला परत करायची गरज नसते. आता मला खूप जणांचे प्रश्न असतात की दादा माझं ALPचं मॅथ झालेलं आहे तर मी ग्रुप Dचा करावा का, किंवा NTPCचा मला मॅथ परत करायची गरज आहे का? नाही मित्रांनो, तुमचं एकदा मॅथ झालेलं आहे ना तर तुम्ही परत करायचं नसतं. फक्त त्याला लेवल वाढवायची असते, ती थोडी प्रॅक्टिस थोडी हार्ड करायची असते. कारण फक्त मॅथ सेम असतं, फक्त प्रश्नांची थोडीशी लेवल वाढते मित्रांनो. तर तुम्ही असं काही नाही की तुम्ही एकाचा अभ्यास करत असाल तर तुम्ही पॅरलली सगळ्याचा अभ्यास करू शकता. कारण बघा, जर का तुमचं 12वी झाले, ITI झाले, तर तुम्ही ग्रुप Dला पण ॲप्लिकेबल आहे, NTPCला पण आहे आणि इकडे टेक्निशियन आणि ALP साठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे. तर तुम्ही पॅरलली सगळ्यांचा अभ्यास करू शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, आता ज्यांचं टेक्निकल एज्युकेशन झालेलं नाहीये, ज्यांचं 12वी झालेलं आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांच्यासाठी ही खूप मोठी वॅकन्सी आहे. ती म्हणजे आहे NTPC. त्याचा फुल फॉर्म आहे नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी. जागा आहेत लगभग 9 ते 10 हजार, दोन्ही मिळून अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट दोघं मिळून लगभग 9 ते 10 हजार जागा असणार आहेत. त्याचे फॉर्म येणार आहेत ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचे फॉर्म येतील आणि पेपर होणार आहे ते मार्चमध्ये. मित्रांनो, लक्षात घ्या, ही खूप मोठी संधी आहे. तुम्ही मला म्हणत असाल की प्रथमेश दादा तू आत्ता का व्हिडिओ बनवतोय? त्याचं कारण आहे की आपल्या मराठी मुलांना ते समजेल की जागा कधी येणार आहेत आणि जागा येणार आहेत. म्हणजे काही वेळ काय होतं ना, त्यांना माहितीच नसतं आपल्या लोकांना की यार जागा येणार रेल्वेमध्ये. मग त्यांना असं वाटतं यार कधी येतात, कधी निघून जातात, आम्हाला काय माहितीच नसतं. त्यामुळे मी सांगतोय मित्रांनो, आत्तापासून अभ्यास करा जेणेकरून तुम्ही फॉर्म भरून एक सिलेक्शन घेऊ शकता. आता बघा, NTPCच्या 2 स्टेजेस आहेत. एक CBT 1 असणार आहे आणि CBT 2 असणार आहे. त्याच्यानंतर तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तुमची मेडिकल NTPC मध्ये लक्षात घ्या, तुम्ही म्हणजे क्लिअरिकल पोस्ट आहेत, म्हणजे नॉन टेक्निकल पोस्ट. स्टेशन मास्टर असेल, ट्रेन मॅनेजर असतील, सिनियर CCTC, ज्युनियर CCTC, परत कमर्शियलच्या सगळ्या पोस्ट, क्लेरिकलच्या सगळ्या पोस्ट ह्याच्यामध्ये येतात मित्रांनो. जर का तुमचं टेक्निकल झालं नाहीये तर काही चिंता करायची गरज नाही, तुमच्यासाठी ह्या पोस्ट आहेत. आणि ही वॅकन्सी लक्षात घ्या, मी परत सांगतोय, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये येईल ही वॅकन्सी. मित्रांनो, यानंतरची वॅकन्सी 10वी वाल्यांसाठी आहे, ज्यांचं 10वी झालंय. कारण मला खूप जण म्हणतात माझी 10वी झाली आहे दादा, तर मी रेल्वेमध्ये येऊ शकतो का, मी रेल्वेसाठी ॲप्लिकेबल आहे का? तर मित्रांनो, तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे, म्हणजे ग्रुप Dची. लक्षात घ्या, कारण मला असं म्हणतात की माझं 10वी झालंय तर मी रेल्वेत येऊ शकतो का? तर येऊ शकतो. तर त्याचे फॉर्म येणार आहेत लगभग ऑक्टोबर. कारण ही रेल्वेतली सगळ्यात मोठी भरती असते ग्रुप Dची. अराउंड जागा असतील 15,000च्या आसपास जागा असतील. तिचे फॉर्म येणारे ऑक्टोबरमध्ये आणि पेपर होतील पुढच्या मेमध्ये. मित्रांनो, कसं आहे, ग्रुप D म्हणजे 10वीवर आहे, म्हणजे तुम्ही त्याला हलक्यात घ्यायचं नसतं, त्याचा उलट अभ्यास जास्त करायचा असतो, जेणेकरून तुम्हाला टाईम मिळेल. त्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय ह्याचं. आणि एक सिम्पल आहे, फक्त तुमचा एकच पेपर होणार आहे, त्याच्यानंतर तुमचं फिजिकल होतं. फिजिकलमध्ये फक्त रनिंग असतं, ते नॉर्मल आहे, जास्त अवघड नसतं. पण सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही एक्झाम पास करणं, रिटर्न क्वालिफाय. फक्त एकच पेपर करायचा आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे. जर का तो तुम्ही क्वालिफाय झालात तर तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये फॉर्म येणार आहेत आणि 2027च्या मेमध्ये तुमचे पेपर होणार आहेत. काही शंका मला विचारायच्या असतील तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. कारण मित्रांनो, माझा एकच मोटिव्ह आहे की आपली मुलं रेल्वेमध्ये लागली पाहिजे. त्यासाठी मी हे सगळे व्हिडिओज बनवतो. जो तुम्ही मला आत्तापर्यंत सपोर्ट केला त्यासाठी मी खरंच खूप तुम्हाला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो